नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई शहरात असलेल्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाले. दुसऱ्या सत्रात प्रकट कार्यक्रम व बक्षीस वितरण संपन्न झाले. यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख अध्यक्षस्थानी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र अलूरकर यांची तर प्रमुख उद्घाटक व मार्गदर्शक म्हणून राजकीय अभ्यासक तथा संपादक सुशील कुलकर्णी यांची उपस्थिती होती. तसेच व्यासपीठावर खोलेश्वर स्थानिक संकुलचे कार्यवाह किरण कोदरकर, स्थानिक समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल देशपांडे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य वर्षा मुंडे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य नितीन चौधरी, शालेय समितीचे अध्यक्ष अविनाश मुडेगावकर, शालेय समितीचे सदस्य किशनराव महामुनी, शालेय समितीचे सदस्य नभा वालवडकर, मुख्याध्यापक अनंतराम कोपले, देगलूर येथील गिरीश गोळे, गिरीश वजलकर, विद्यार्थी प्रतिनिधी स्वराली महाजन, ऋत्विक कुलकर्णी, स्नेहसंमेलन प्रमुख सतीश वांगे, सहप्रमुख उमेश डोंगे आदींची उपस्थिती होती. यावेळी स्नेहसंमेलनाच्या अहवालाचे वाचन संमेलन प्रमुख सतीश वांगे यांनी केले. अशा प्रकाश पर्वात म्हणजे 12 जानेवारी 2026 या दिवशी, या पवित्र दिवशी स्नेहसंमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं. नंतर 12 जानेवारी ते 26 जानेवारी या दरम्यान बलोपासक, ज्ञानोपासक, संस्कार, विज्ञान, निसर्ग या विविध मंडळांतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे, त्यांच्यातील सुप्तगुण ओळखणारे, त्यांच्यामध्ये नेतृत्व निर्माण करणाऱ्या आणि संस्कृतीची रुजवणूक करणाऱ्या विविध सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास दृढ झाला. विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये संघभावना निर्माण झाली. आमच्या विशेष म्हणजे समूह नृत्य स्पर्धा, महाराष्ट्राची लोकधारा आणि एकपात्री वेशभूषेसह अभिनय सादर करणे, यामध्ये महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा आणि महाराष्ट्राची संस्कृती ही सर्वांसमोर दाखवण्यात आली. आमची परंपरा किती महान आहे हे सांगण्यात आलं. या वर्षीच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची आमची वाट होती ती म्हणजे पर्यावरण रक्षण. प्लास्टिक टाळा आणि निसर्ग समृद्ध करा. त्यानुसार आम्ही 5वी ते 10वी या विद्यार्थ्यांकडून प्लास्टिक बॉटलचं संकलन केलं. या गोळा झालेल्या प्लास्टिक बॉटलपासून हा प्लास्टिक मुळं जो पर्यावरणाचा घात होतोय तो दाखवणारा देखावा आम्ही निर्माण केला. विशेष म्हणजे या शाळेत NCCच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर संचलन सादर केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके सादर करत उपस्थितांची मने जिंकली. यावेळी पत्रकार तथा शालेय समितीचे अध्यक्ष अविनाश मुडेगावकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत मार्गदर्शन केले. केल्याने होत आहे रे, आधी केलेचे पाहिजे. हे समर्थ रामदास स्वामींचे प्रेरणादायी वचन हेच आपल्या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराने प्रेरित झालेल्या काही आदर्श शिक्षकांनी केवळ स्वप्न पाहिले नाही तर ते प्रत्यक्षात उतरवले. शिक्षकांनी सुरू केलेली ही शाळा म्हणूनच या विद्यालयाला एक वेगळी व वैचारिक अधिष्ठान लाभले आहे. आपल्या शाळेचा उद्देश कधीच केवळ परीक्षेतील गुणवत्ता मर्यादित ठेवणे एवढा नाही, तर शिक्षणाबरोबरच संस्कार, शिस्त, राष्ट्रभक्ती आणि चारित्र्य निर्मिती हेच आपल्या शाळेचे खरे ध्येय आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, यासाठी विद्यालयात बलोपासक मंडळ, कुलोपासक मंडळ, ज्ञानोपासक मंडळ, संस्कार मंडळ आणि विज्ञान मंडळ अशा विविध मंडळांची रचना करण्यात आली आहे. सुरुवातीला पाहुण्यांचे स्वागत करताना कला व विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करून पाहुण्यांनी पूर्ण कला पाहून आनंद व्यक्त केलाय. तसेच यावेळी कला सादर केलेल्या विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनीही आनंद व्यक्त केलाय. त्याचबरोबर यावेळी शिक्षकांनीही अधिक माहिती दिली. नमस्कार, मी अनुराधा अशोकराव रांजणकर, श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालय अंबाजोगाई. दरवर्षीनुसार आम्ही याही वर्षी वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचं आयोजन करीत असतो. त्यापैकीच एक म्हणजे ही कला प्रदर्शनी. अतिशय उत्तम पद्धतीनं आणि भरपूर प्रतिसाद विद्यार्थ्यांनी दिला आहे आणि याचा एकमेव संधी म्हणता येईल विद्यार्थ्यांसाठी
की दरवर्षी स्पर्धा तर विविध माध्यमातून होतातच, पण सगळ्याच विद्यार्थ्यांना सहभागी होता येतं असं नाही. तर कला प्रदर्शनीच्या माध्यमातून असे विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात ज्यांना स्पर्धेपेक्षा सुद्धा त्यांचा या प्रदर्शनीमध्ये सहभाग त्यांना अत्यंत महत्त्वाचा वाटतो किंवा आनंददायी वाटतो. आणि अशाच पद्धतीने त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आम्ही सर्व शिक्षक हे प्रयत्न करतो. शालेय स्तरावरील विविध स्पर्धाही घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धांचे बक्षीस वितरण पाहुण्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी उपस्थित असलेले प्रमुख उद्घाटक तथा मार्गदर्शक सुशील कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना सुंदर मार्गदर्शन केले. खूप सुरेख होता. ही मल्लकाम खेळणाऱ्या पोरातली दोन छोटी, ही दोन समोर बसलेत ते आणि एक मागं बसली आहे मुलगी. त्यांच्या हालचाली सहज होत्या, सहज, आणि ते मन लावून करत होते. चुकलं तरीही एकमेकाला सावरून घेत होते. त्या लेझिम खेळताना या छोट्याला दोघांच्या अंगावर बसवून एक जण आधार देत तो पडणार नाही याची काळजी घेत होता. संस्कार हे असतात. आपला एक सहकारी दोघांच्या वर चढतोय, त्याचा तोल ढासाळू शकतो आणि पडू शकतो, त्याला जपलं पाहिजे. ही वृत्ती या खेळाच्या मधून सहज आपण देत असतो, सहज दिली पाहिजे. एकमेकांना प्रोत्साहन देणं, जपणं, सावरणं, पुढे नेणं. बघा काय किती सहज गोष्ट होती ती. त्याला सरांनी काय शिकवलं होतं? दोन जण वाकणार आहेत, एकाला त्यांच्या पाठीवर उभा करायचा आहे. या छोट्या पोराला त्या दोघांच्या पाठीवर उभं राहता येणं शक्य होतं का उडी मारून? आता उभा राहता येईल तुला? नाही. तो कसा उभा राहिला? एकाने त्याला उचलला आणि दुसऱ्याच्या पाठीवर नेऊन ठेवला, तेव्हा तो दोघांच्या पाठीवर पाय देऊन उभा राहिला. नुसता उभा राहिला नाही, आता पडण्याची शक्यता आहे म्हणून हात देऊन उभा होता. आपल्यापैकी एक जण वर जात असेल तर त्याला वर जाण्यासाठीची मदत आणि तो पडणार नाही यासाठीची घ्यायची काळजी सशक्त असलेल्या लोकांनी घ्यायची असते. आणि मला वाटतं हे आहे शिक्षण. विशेष म्हणजे या शाळेत कलेला महत्त्वही दिले जातं. त्याचबरोबर विविध वर्गातील विद्यार्थी अतिशय सुंदर चित्र काढत असतात. परंतु हे चित्र काढत असताना त्यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीचेही चित्र सादरीकरण केले होते. अतिशय सुंदर कलादालन उभा करून उपस्थितांना हे पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले होते. यावेळी याचे सर्वस्व असलेले उमेश डोंगे यांनीही या कलेविषयी अधिक माहिती देत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. मी उमेश डोंगे, कला शिक्षक, खोलेश्वर माध्यमिक विद्यालय, अंबाजोगाई. या ठिकाणी आम्ही दरवर्षीप्रमाणे स्नेहसंमेलनानिमित्त भव्य अशी कला प्रदर्शनी ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मार्फत ह्या ठिकाणी तयार केलेली आहे. हे तयार करत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांचा सहभाग ह्या कला प्रदर्शनीमध्ये कसा असेल ह्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आणि जवळपास 1 महिना ही कलाकृती किंवा चित्र विद्यार्थ्यांकडनं स्वतः तयार करून घेतलेलं आहे. आणि हे करण्यासाठी आम्हाला शाळेचे मुख्याध्यापक, कोपले सर, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की आमच्या शालेय समितीचे जे अध्यक्ष आहेत अविनाशरावजी मुडेगावकर यांनी ही प्रदर्शनी चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी जे काही आवश्यकता आहे त्याची पूर्तता सरांनी केलेली आहे. आणि हे अशी भव्य अशी आम्ही कला प्रदर्शनी ह्या ठिकाणी करू शकलो. अतिशय सुंदर सादरीकरणासाठी सतीश बलुतकर यांनी कवायत व प्रात्यक्षिके घेतली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मानवी मनोऱ्याचेही अतिशय सुंदर सादरीकरण केले. यात विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग घेतला होता. यावेळी अध्यक्षी समारोप करत संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र आलूरकर यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी किती श्रम घेऊन, किती लक्ष देऊन, किती मेहनतीने आणि अगदी मनापासून सगळ्या कार्यक्रमात सहभाग नोंदवलेला आहे, सहभाग घेतलेला आहे.
आणि त्यामुळं असे कार्यक्रम आपल्याला इथे दाखवता आले आणि त्याच कार्यक्रमाच्या तोडीचं अर्थातच आपल्याला मार्गदर्शन पण मिळालं. खरं तर हे सगळं योगासनाचं एकापेक्षा एक सुंदर कार्यक्रम झाले. या कार्यक्रमामध्ये नुसता सहभाग जरी घेतला आणि त्यात मन लावून केलं, आपले शिक्षक तर आहेतच, आपले खरं तर आत्ताचं जे पद्य झालं वैभवशाली भवितव्यास, हे सगळं आमचे शिक्षक ज्या धारणेने इथं काम करतात तीच धारणा त्या आत्ता पद्धतीतून व्यक्त केली गेली. फक्त वैभवशाली भवितव्य करण्यासाठी आणि ह्या उद्या निर्माण होत असलेल्या ह्या राष्ट्रपुरुषाला सुदृढ करण्यासाठी फक्त हे एकच एक व्रत घेऊन हे सगळे शिक्षक काम करत असल्यामुळं हा सगळा आपल्याला त्याचा परिणाम आपल्याला दिसतो. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे एकमेव विद्यालय असून या शाळेत विद्यार्थ्यांच्या विविध कला प्रदर्शनामध्ये यावेळी त्यांच्या कला ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी शिक्षक नागेश देशपांडे यांनी हे अधिक माहिती दिली आहे. नागेश सुनील देशपांडे, खोलेश्वर माध्यमिक विद्यालय अंबाजोगाई, 5वी ते 7वी विभागामध्ये शिक्षक म्हणून कार्य करतो. यावर्षी स्नेहसंमेलनाची जी थीम होती ती पर्यावरण रक्षण या अंतर्गत होती. पर्यावरण रक्षण म्हटलं की टाकाऊपासून टिकाऊ, ही जी कलादालन भरवलं आहे, कला प्रदर्शनी, यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या कलेला वाव मिळावा म्हणून टाकाऊपासून टिकाऊ, जे टाकाऊ वस्तू आहेत त्यापासून विद्यार्थ्यांनी छानपैकी अशा प्रकारची कला प्रदर्शनी भरवली आहे. अंबाजोगाईमध्ये दरवर्षी आमच्या या खोलेश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये नाविन्यपूर्ण असं स्नेहसंमेलनामध्ये आम्ही वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन मोहिनी बर्दापुरे व ज्योती शिंदे यांनी केले. स्वागत व परिचय परिवेक्षिका रुपाली मुळे यांनी दिला, तर वैयक्तिक पद्य यज्ञेश धाट यांनी गायले. कवायत व प्रात्यक्षिके सतीश बलुतकर यांनी घेतले. बक्षीस वितरणाचे वाचन प्रेमल खंडागळे व मनोज कराड यांनी, तर आभार स्नेहसंमेलन उपप्रमुख उमेश डोंगे यांनी मांडले. यावेळी 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम सादर केला आहे. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नागरिक यांच्यासह आदींची उपस्थिती होती. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.